सामाजिक बांधिलकी जपत आत्मा मालिक संस्थेच्या वसतिगृह कर्मचाऱ्यांनी आज रक्तदान केलं असून 150पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी आत्तापर्यंत यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे। कर्मचाऱ्यांनी पुढे अशा समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे। रक्तदान हेच खरं मानवतेचं कार्य आहे। या भावनेतून गुरुपौर्णिमेचा सण यावर्षी विशेष स्वरूपात साजरा करण्यात येतोय। संजीवनी ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं व गुरुपौर्णिमेच्या अनुषंगानं आत्मा मालिक हॉस्पिटल अंतर्गत व आत्मा मालिक ध्यानपीठामध्ये सालाबादाप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। आज वसतिगृह विभागाअंतर्गत सर्व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येनं प्रतिसाद देऊन रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला। आत्मा मालिक मुलांचे सर्व वसतिगृह, सुरक्षा विभाग, स्वच्छता विभाग, क्रीडा विभाग, मिलिटरी विभाग, NCC विभाग, जलतरण विभाग, जिमखाना विभाग आणि इतर सर्व अन्य विभागातील विविध कर्मचारी, महिला मदतनीस, शिपाई, वसतिगृह शिक्षक, सुरक्षारक्षक, अधिकारी यांनी मोठ्या संख्येनं वसतिगृह व्यवस्थापनाअंतर्गत रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला। संजीवनी ब्लड सेंटरच्या सर्व अधिकारी यांनी संकुलातील कर्मचाऱ्यांचं विशेष कौतुक केलं। एवढ्या उत्साहात रक्तदान करणारे कर्मचारी पहिल्यांदाच आम्ही पाहत आहोत असं संबोधलं। महिला कर्मचारी यांनी देखील मोठ्या उत्साहाने रक्तदान केलंय। तसेच दिनांक 7 जुलै 2025 पर्यंत आत्मा मालिक हॉस्पिटल कोकम ठाणे येथे हा ब्लड डोनेशन कॅम्प सुरू असणार आहे। तसेच या कालावधीमध्ये आश्रम कर्मचारी, शिक्षक, भाविक व साधकांना नम्रपणे आवाहन करण्यात येत आहे। ज्यांना गुरुपौर्णिमेच्या काळात रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान करावायचे असल्यास कृपया आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये संपर्क साधावा। त्याच ठिकाणी हा कॅम्प असणार आहे 7 जुलै 2025 पर्यंत। या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलंय, कौतुक केलंय कर्मचाऱ्यांचं आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।